जय गुरु माणिक. तर आजच्या दिवसाची सुरुवात मी जाळ्या वगैरे काढून मंदिर स्वच्छ करून करत आहे. कारण आमच्या इथं खंडोबाचं नवरात्र आहे आणि सण चालू आहे. यासाठी मंदिर आज स्वच्छ करून घेतलं आणि काल चिटकवलेलं बॅनर हे असं दिसते. मग घरात येऊन दोघांसाठी ज्यूस बनवलं आणि ज्यूस आम्ही पिऊन मग कामाला लागले. कारण आज भरपूर काम होतं. सोबत तयारीसुद्धा आहे पायवारीची. हे दोन्ही एकदाच येत असल्यामुळं खूप गडबड होते. येताना मंदिरातून मी आसन घेऊन आले होते. उद्या सगळं स्वच्छ करायचं आहे त्यामुळं. आणि हे वारीसाठी लागणारे बरेच कपडे धुवून टाकलेत. थोडे थोडे रोजच धुत आहे. आणि यानंतर आता स्वयंपाकघरातली तयारी चालू आहे माझी. सगळ्या पुडी वगैरे करून घ्यायच्यात मला. मग मी शेंगदाणे तीळ वगैरे भाजून घेतले. आणि संध्याकाळी जेवण असल्यामुळं आज आम्ही पोहे लावून खाल्लेले आहेत. आणि थंडी खूप असल्यामुळं आम्ही गच्चीवर येऊन पोहे खात होतो. कारण 12 वाजले होते तरी थंडी जात नव्हती अंगातली. असं थोडे थोडे कपडेसुद्धा आवरत आहोत. यानंतर संध्याकाळी मी सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून सगळ्या पुडी वगैरे काढून घेतलेल्या आहे. आणि मेथकूट, पूड चटणी, गोडा मसाला या सगळ्याच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर त्या पाहू शकता तुम्ही. कसं केलं आहे काय नाही. आणि याप्रमाणे एकदा करून बघा, खूप सुंदर होतं. यानंतर सगळ्याच पुडी वगैरे मी भरून ठेवले. कारण असं सगळं शिस्त ठेवलं की लवकर मिळतं, यासाठी सगळं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे. आणि यानंतर देवाचे भांडे वगैरे घासून ठेवले म्हणजे दुसऱ्या दिवशी सोपं होईल काम थोडंसं. तर असा माझा आजचा दिवस होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.